इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 16वे अनुवंशिकता आणि परिवर्तन याचा अभ्यास करीत आहोत. आपण आत्तापर्यंत DNA आणि RNA यांची रचना बघितलेली आहे. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. पुढचा भाग आहे मेंडेल यांचे अनुवंशिकतेचे सिद्धांत. बघा, मातापित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात. यावर लक्षणांच्या अनुवंशिकतेचे सिद्धांत आधारित आहेत. लक्षणांच्या अनुवंशात मातापित्याचा सहभाग समान असेल तर संततीत कोणती लक्षणे आढळून येतील. मेंडेल यांनी याच दिशेने आपले संशोधन केले व अशा अनुवंशिकतेसाठी कारणीभूत असणाऱ्या प्रमुख सिद्धांतांची मांडणी केली आहे. जवळजवळ 1 शतकापूर्वी त्यांनी करून पाहिलेले प्रयोग विस्मयकारक आहेत. मेंडेलचे सर्व प्रयोग वाटाण्यांच्या झाडांमध्ये आढळणाऱ्या दृश्य लक्षणांवर आधारित होते. ही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. बघा, या पद्धतीने मेंडेल यांनी वाटाण्याच्या झाडावरती जे काही प्रयोग केलेले आहेत त्यासाठी त्यांनी कोणते लक्षणं बघितलेली आहेत किंवा कोणत्या लक्षणांचा वापर केलेला आहे ते आता आपण बघूया. प्रभावी लक्षणे आणि अप्रभावी लक्षणे. बीजांचा आकार गोल आहे की सुरकुतलेले आहेत. बघा, प्रभावीसाठी त्यांनी कॅपिटल अक्षरांचा वापर केलेला आहे आणि अप्रभावी लक्षणांसाठी स्मॉल अक्षरांचा वापर केलेला आहे. बीजाचा रंग पिवळा कॅपिटल Y, हिरवा स्मॉल y. फुलांचा रंग जर जांभळा असेल तर कॅपिटल C आणि पांढरा असेल तर स्मॉल c. शेंगेचा आकार, शेंग पूर्ण भरलेली आहे की चपटी आहे त्यावरून कॅपिटल I आणि स्मॉल i. शेंगेचा रंग हिरवा असेल तर कॅपिटल G आणि पिवळा असेल तर स्मॉल g. फुलांची जागा कोणामध्ये आहे की टोकावर आहे. कोणावर असेल तर कॅपिटल A आणि टोकावर असेल तर स्मॉल a. आणि खोडाची उंची त्यासाठी कॅपिटल T आणि जर झाड बुटकं असेल तर त्यासाठी स्मॉल t. या पद्धतीने वाटाण्याच्या झाडांची 7 परस्पर विरोधी दृश्य लक्षणे त्यांनी प्रयोगासाठी वापरलेली होती. आपण थोडक्यात ग्रेगर जोहान्स मेंडेल यांचा परिचय करून घेऊया. ग्रेगर जोहान मेंडेल हा ऑस्ट्रियन वैज्ञानिक होता. वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग करून त्यातील काही लक्षणांच्या अनुवंशिकतेचा त्याने अभ्यास केला. मेंडेलने असे दाखवून दिले की या लक्षणांच्या अनुवंशात काही सिद्धांताचे पालन केले जाते. हे सिद्धांत पुढे त्याच्याच नावाने प्रचलित झाले. मेंडेलने केलेल्या कामाचे महत्त्व इतरांना पटण्यासाठी 20वे शतक उजाडावे लागले. या सिद्धांताच्या पुनर्पडताळणीनंतर आज हेच सिद्धांत आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया ठरत आहे. बघा, त्यांचा जन्म 20 जुलै 1822 आणि मृत्यू त्यांचा 6 जानेवारी 1884. म्हणजे 18व्या शतकामधले हे शास्त्रज्ञ, पण त्यांनी केलेले हे जे काही सर्व महत्त्वाचे अभ्यास आहेत किंवा त्यांचे सिद्धांत आहेत हे पटण्यासाठी मात्र 20वे शतक उजाडावे लागले. त्यानंतर मानवामधील काही प्रभावी आणि अप्रभावी वैशिष्ट्ये इथे आपल्याला दिलेली आहेत. प्रभावी लक्षण दुमडणारी जीभ किंवा अप्रभावी लक्षण आहे न दुमडणारी जीभ. तुम्ही करून बघायचं आहे तुमची जीभ दुमडते की नाही दुमडत. हातावर केस असणे हे प्रभावी लक्षण आहे आणि केस नसणे हे अप्रभावी लक्षण आहे. काळे आणि कुरळे केस हे प्रभावी लक्षण आहे तर भुरे आणि सरळ केस हे अप्रभावी लक्षण आहे. कानाची मोकळी पाळी प्रभावी लक्षण आहे आणि कानाची चिकटलेली पाळी हे अप्रभावी लक्षण आहे. असे अनेक काही लक्षणे इथे आपल्याला अभ्यासायची आहेत. मेंडेलच्या प्रयोगांचे निष्कर्ष स्पष्ट होण्यासाठी पुढील 2 प्रकारचे संकर विचारात घ्यावे लागतील. मेंडेलचा एक संकर संततीचा प्रयोग. बघा, मेंडेलने जे प्रयोग केले त्यात विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडांमध्ये संकर घडवून आणला. अशा प्रकारच्या संकराला एक संकर असे म्हणतात. म्हणजेच काय, एक संकर संततीच्या प्रयोगामध्ये विरुद्ध लक्षणांची एकच जोडी इथे घेतलेली आहे. एक संकर गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी आपण एक उंची हे लक्षण घेऊन उंच असणाऱ्या आणि बुटकी उंची असणाऱ्या वाटाण्याच्या झाडाचे उदाहरण घेऊ.
मग त्यासाठी जनक पिढी म्हणजे जे झाडं आधी निवडलेले आहेत तर त्यांच्याबद्दलची माहिती आपण घेऊया. उंची असणारी आणि बुटकी उंची असणारी झाडे संकरासाठी वापरण्यात आली, म्हणून ही जनक पिढी P1 होय. मेंडेलने उंच व बुटक्या झाडांना अनुक्रमे प्रभावी व अप्रभावी असे शब्द वापरले. म्हणजे जर झाड उंच असेल तर ते प्रभावी लक्षण आहे आणि झाड बुटके असेल तर हे अप्रभावी लक्षण आहे. मेंडेलने उंच झाडांना प्रभावी म्हटले कारण पुढील पिढीतील सर्व झाडे उंच आली, आणि बुटक्या झाडांना अप्रभावी हा शब्द वापरला कारण हे लक्षण पुढच्या पिढीत F1 ही पुढची पिढी या पिढीमध्ये आढळलेच नाही. हा प्रयोग पनेट स्क्वेअर या पद्धतीने खालीलप्रमाणे दिलेला आहे, तो आता आपण बघूया. मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग. यामध्ये लक्षणं आपण घेतलेली होती. प्रभावी लक्षण उंच झाड आणि अप्रभावी लक्षण बुटके झाड. मग जनक पिढीची स्वरूपविधा, स्वरूप म्हणजे दिसायला उंच आणि बुटकी हे स्वरूप आहे. मग त्यांची जनुकविधा काय असणार, तर आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गुणसूत्र हे जोडीने असतं. उंचसाठी कॅपिटल टी आणि बुटक्या झाडांसाठी स्मॉल टी हे जनुकविधा इथे घेतलेलं आहे. मग त्यांची युग्मके कोणती आहेत, तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे युग्मक आहे. आणि त्यांचा संकर घडून आल्यानंतर पहिल्या पिढीमध्ये F1 या पिढीमध्ये जी काही झाडे आली तर त्यांची गुणसूत्र किंवा त्यांच्यामधले जे जनुक आहे तर ते काय होते, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि सर्व झाडे ही उंचच होती कारण इथे कॅपिटल टी आहे, म्हणजे उंच हे प्रभावी लक्षण इथे असल्यामुळे सर्व जे झाडं आहेत त्यांची स्वरूपविधा जी आहे ती उंच होती. त्यानंतर जनक पिढी P2 म्हणजे F1चे स्वयंपरागन झाल्यानंतर, F1 पिढीतील झाडांचे स्वयंपरागन झाल्यानंतर मग पुन्हा पुढच्या पिढीचा आपण विचार करूया. त्यासाठी पुन्हा स्वरूपविधा उंच आणि उंच, कारण सर्व झाडे ही उंचच होती. त्यांची जनुकविधा मात्र कॅपिटल टी आणि स्मॉल टी या पद्धतीने ही जनुकविधा होती. त्यांची युग्मके आपण वेगवेगळी करून घेतली, कॅपिटल टी स्मॉल टी. आता प्रत्येक या टीचा इकडच्या टी आणि ह्या स्मॉल टीशी संकर होणार आहे, किंवा ह्या स्मॉल टीचा कॅपिटल टी आणि स्मॉल टीशी संकर होणार आहे. हे एका टेबलच्या स्वरूपामध्ये इथे मांडलेलं आहे. दुसरी पिढी F2 ही आपल्याला बघायची आहे. बघा इथे स्त्री युग्मक दिलेलं आहे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि इथे पुयुग्मक दिलेलं आहे कॅपिटल टी स्मॉल टी. मग संकर झाल्यानंतर जर कॅपिटल टीचा संकर जर झाला तर या पद्धतीने उंच झाड. त्यानंतर पुन्हा इथे कॅपिटल टी स्मॉल टी, पुन्हा हे झाडसुद्धा उंचच असणार आहे. त्यानंतर इथे कॅपिटल टी स्मॉल टी, आधी प्रभावी लक्षण घ्यायचं आणि मग अप्रभावी लक्षण घ्यायचं. आणि चौथ्या बॉक्समध्ये दोन्हीही अप्रभावी लक्षणे इथे आहेत, स्मॉल टी म्हणजे बुटकी झाडे. मग बघा 3 उंच झाडे आणि एक मात्र बुटकी झाड हे दुसऱ्या पिढीमध्ये आपल्याला दिसून आलं. बघा यावरून मेंडेलने असे प्रतिपादन केले की लक्षणांच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे घटक हे जोडीने आढळतात. आज आपण याच घटकांना जनुके म्हणून ओळखतो. प्रभावी जनुके इंग्रजीत मोठ्या लिपीत तर अप्रभावी जनुके छोट्या अक्षरांनी दर्शवले जातात. जनुके ही जोडीनेच आढळत असल्यामुळे उंच झाडांसाठी कॅपिटल टी तर बुटक्या झाडांसाठी स्मॉल टी अशी अक्षरे वापरतात. ही जनुकांची जोडी युग्मक निर्मितीच्या वेळी विभक्त होते. यामुळे कॅपिटल टी घटक असणारे व स्मॉल टी घटक असणारे असे 2 प्रकारचे युग्मक तयार होतात, जे आपण इथे या प्रयोगामध्ये बघितलेले आहेत. आता या प्रयोगाचे निष्कर्ष आपण बघूया. बघा या प्रयोगामध्ये मेंडेलला असे आढळले की पहिल्या संतानीय पिढीतील म्हणजे F1 या पिढीतील सर्व झाडे उंच होती, परंतु F1 पिढीतील उंच झाडे P1 पिढीतील उंच झाडांपेक्षा मात्र वेगळी होती, कारण F1 पिढीतील झाडांचे जनक उंच आणि बुटकी झाडे आहेत. हे मेंडेलने जाणले. F1 पिढीतील निरीक्षणावरून उंच झाडातील घटक बुटक्या झाडातील घटकांपेक्षा प्रभावी असतो असा निष्कर्ष मेंडेलने काढला. F1 पिढीतील सर्व झाडे उंच असले
तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटक होते. म्हणजेच F1 पिढीतील झाडांची स्वरूपविधा उंच असली तरी जनुकविधा मात्र मिश्र स्वरूपाची आहे. स्वरूपविधा म्हणजेच सजीवांचे बाह्यरूप किंवा सजीवातील दृश्य लक्षणे जी आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ उंच अथवा बुटकी झाडे. तर जनुकविधा म्हणजे दृश्य लक्षणांसाठी कारणीभूत असलेली जनुकांची जोडी. जनक पिढीतील उंच झाडांची जनुकविधा T असून ती एकाच प्रकारची म्हणजेच T युग्मके तयार करतात. मात्र F1 पिढीतील उंच झाडांची जनुकविधा T असून ती T व t अशा 2 प्रकारची युग्मके तयार करतात. यावरून आपण असे म्हणू शकतो की F2 पिढीतील उंच झाडे व P1 पिढीतील उंच झाडे यांची स्वरूपविधा समान असली तरी जनुकविधा मात्र भिन्न आहे. मेंडेलने हा प्रयोग पुढे सुरू ठेवला आणि F2 पिढीतील झाडांचे स्वफलन होऊ दिले आणि त्यातून दुसरी संतानीय म्हणजेच F2 पिढी तयार झाली. मग आता दुसऱ्या पिढीची माहिती आपण घेऊया. बघा, दुसऱ्या संतानीय पिढीत उंच व बुटकी अशा दोन्ही प्रकारची झाडे होती. मेंडेलच्या आकडेवारीनुसार एकूण 929 वाटाण्यांच्या झाडापैकी 705 झाडे उंच तर 224 झाडे बुटकी आली. म्हणजेच या झाडांचे स्वरूपविधा गुणोत्तर जवळपास 3:1, 3 उंच आणि 1 बुटके. तर जनुकीय गुणोत्तर 1 T, 2 T आणि 1 t असे आहे. यावरून निष्कर्ष असा निघतो की स्वरूपांचा विचार करता F2 पिढीतील झाडे 2 प्रकारची तर जनुकीय संकल्पनेनुसार 3 प्रकारची झाडे येतात. हे प्रकार आपल्याला पुढील तक्त्यामध्ये दर्शवलेले आहेत. बघा, F2 पिढीमध्ये शुद्ध प्रभावी लक्षण म्हणजेच दोन्ही पण जर लक्षणे प्रभावी असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? शुद्ध प्रभावी. त्याला म्हणायचं आहे समयुग्मनजी. आणि इथे जी झाडे असणार आहे ती उंचच असणार आहे. त्यानंतर F2 पिढीतील शुद्ध अप्रभावी लक्षण असलेली म्हणजेच t त्यांना पण सुद्धा म्हणायचं आहे समयुग्मनजी, कारण इथे दोन्ही पण युग्मच समान आहेत. आणि ही आहेत बुटकी झाडे. त्यानंतर मिश्र प्रकारची जनुकविधा आहे T. इथे सुद्धा मात्र झाडे मात्र उंच असणार आहे. जरी इथे जनुकविधा वेगळी असेल पण मात्र इथे प्रभावी लक्षण इथे आहे आणि म्हणून झाड हे उंचच असणार आहे. मात्र इथे युग्मनज विषम आहेत, भिन्न आहेत, म्हणून याला म्हणायचं आहे विषम युग्मनजी. यानंतर आता आपण पुढच्या प्रयोगाकडे जाऊया. मेंडेलची द्विसंकर संतती. द्विसंकरात विरोधी लक्षणांच्या 2 जोड्यांचा समावेश होतो. जसं आपण बघितलं की एक संकरमध्ये फक्त एकच लक्षणांचा विचार केलेला होता, तर इथे 2 लक्षणांचा आपल्याला विचार करायचा आहे. मेंडेलने एकापेक्षा जास्त लक्षणांच्या जोड्या एकाच वेळी वापरून संकरणाचे आणखी प्रयोग केले. यात गोल आणि पिवळ्या बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या हिरव्या बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. बघा, गोल आणि पिवळ्या, त्याच्यासाठी R आणि Y, गोल आणि पिवळे बीज हे आहे प्रभावी लक्षण. आणि दुसरं आहे अप्रभावी लक्षण सुरकुतलेल्या बिया आणि हिरव्या बिया म्हणजेच r आणि y. यात बीजांचा रंग व प्रकार अशा 2 लक्षणांचा समावेश आहे, म्हणूनच याला द्विसंकर असे म्हटले जाते. आता आपण या प्रयोगाची माहिती घेऊया. जनक पिढी. मेंडेलने गोल आणि पिवळी बीजे येणाऱ्या तसेच सुरकुतलेली हिरवे बीजे येणाऱ्या वाटाण्याच्या झाडांची निवड केली आहे. ती पुढील तक्त्याप्रमाणे. बघा, आता या तक्त्यामध्ये हा प्रयोग इथे स्पष्ट केलेला आहे. मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग. जनक पिढी P1 त्यांची स्वरूपविधा कशी आहे? प्रभावी लक्षण आहे गोल आणि पिवळे वाटाणे. अप्रभावी लक्षण आहे सुरकुतलेले आणि हिरवे वाटाणे. त्यांची जनुकविधा आहे R, Y, Y. आणि
अप्रभावी लक्षणांची जनुकविधा आहे स्मॉल आर, स्मॉल आर, स्मॉल वाय, स्मॉल वाय. त्यांचे युग्मक वेगवेगळे केले. कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय. पहिल्या पिढीमध्ये त्यांचा संकर घडवून आणल्यानंतर सर्व झाडांची स्वरूपविधा ही गोल आणि पिवळे वाटाणे या पद्धतीने झाले. म्हणजेच कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय या पद्धतीने. त्यानंतर पुन्हा ह्या F1चे स्वयंपरागन झाल्यानंतर म्हणजेच ही जनक पिढी दुसरी, त्यामध्ये स्वरूपविधा गुणोत्तर मात्र त्यांचे गोल पिवळे वाटाणे आणि गोल पिवळे वाटाणे, कारण सर्व झाडे ही सारखीच आलेली आहे ज्यांचे वाटाणे गोल आहे आणि पिवळे आहेत. मात्र त्यांची जनुकविधा मात्र भिन्न आहे. जनुकविधा कशी आहे तर कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. पुन्हा कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. त्यांची युग्मके आपण वेगवेगळी करून घेतली. कॅपिटल आर, कॅपिटल वाय, पुन्हा आरचा संयोग हा अप्रभावी लक्षणाशी म्हणजेच स्मॉल वायशी होणार आहे, किंवा हा आर अप्रभावी आणि वाय प्रभावी, त्यानंतर दोन्ही पण अप्रभावी लक्षण. या पद्धतीने हे युग्मके स्वतंत्र करून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या पिढीमध्ये कशा पद्धतीने संकर घडून आला हे आपण ह्या तक्त्यामध्ये बघूया. इथे स्त्री युग्मक आपण इथे जे युग्मके घेतलेली आहेत ती स्त्री युग्मक आपण उभे आणि पुयुग्मक आडवे इथे मांडलेले आहेत. त्यांचा संकर घडवून आणला. कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. संकर घडवून आणताना किंवा लिहिताना आधी कॅपिटल अक्षर वापरायचं, मग स्मॉल, म्हणजे आधी प्रभावी लक्षणाचा विचार करायचा आणि नंतर अप्रभावी लक्षणांचा. त्यानंतर या ठिकाणी कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. त्यानंतर इथे कॅपिटल आर, स्मॉल आर आणि दोन्ही पण वाय कॅपिटल. आणि चौथ्या बॉक्समध्ये कॅपिटल आर, स्मॉल आर, पुन्हा कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. या पद्धतीने ही चौकट पूर्ण तयार करून घ्यायची. आणि इथे 16 प्रकारचे इथे आपल्याला जनुके दिसणार आहेत आणि त्यावरून आपल्याला इथे गुणोत्तर शोधायची आहे. आधी आपल्याला बघायचं आहे स्वरूपविधा गुणोत्तर. त्यासाठी आपल्याला गोल आणि पिवळी बीजे शोधायची आहेत. गोल आणि पिवळी म्हणजेच ज्या ठिकाणी कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय असेल, जेवढ्या ठिकाणी असेल तेवढं सर्व आपण इथे मोजायची आहेत. कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय ही तुम्ही मोजायची आहेत. त्यानंतर सुरकुतलेली आणि पिवळी. सुरकुतलेली म्हणजे स्मॉल आर आणि कॅपिटल वाय. ज्या ठिकाणी स्मॉल आर आणि कॅपिटल वाय ही युग्मक असतील ते तुम्ही मोजायचे आहेत. त्यानंतर तिसरं आपल्याला दिलेलं आहे गोल आणि हिरवी. गोल म्हटलं तर कॅपिटल आर आणि हिरवी म्हणजे स्मॉल वाय. ज्या ठिकाणी कॅपिटल आर आणि स्मॉल वाय आहे हे तुम्ही इथे जनुके मोजायची आहेत. आणि चौथं स्वरूप आहे सुरकुतलेली आणि हिरवी, म्हणजे दोन्ही पण अप्रभावी लक्षणे इथे आपल्याला बघायची आहेत किंवा शोधायची आहेत आणि त्यावरून गुणोत्तर लिहायचं आहे. बघा आता हे जे गुणोत्तर आहेत हे इथे आपल्याला दिलेली आहेत. बघा स्वरूपविधा 9 गोल आणि पिवळ्या बिया आहेत, त्याला गो पी असं म्हटलेलं आहे, गोल आणि पिवळ्या. त्यानंतर 3 गोल आणि हिरव्या बिया, 3 सुरकुतलेल्या आणि पिवळ्या बिया आणि 1 सुरकुतलेली आणि हिरवी बी. म्हणजेच स्वरूपविधा हे एकत्रित गुणोत्तर कसं असणार आहे 9, 3, 3, 1 हे स्वरूपविधा गुणोत्तर आहे. तुम्ही ह्या टेबलवरून स्वतः नीट शोधायचं, वहीमध्ये हा टेबल काढायचा आहे आणि त्यावरून तुम्ही हे शोधून घ्यायचे आहेत स्वरूपविधा गुणोत्तर. त्याचप्रमाणे जनुकविधा गुणोत्तर आपल्याला इथे शोधायची आहेत. इथे ज्या ज्या पद्धतीची गुणोत्तरं इथे दिलेली आहेत, जनुकविधा इथे दिलेली आहेत, ते आपण इथे मांडून घ्यायचं या पद्धतीने. मग कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय हे किती वेळा आलेलं आहेत ह्या 16 चौकटींमध्ये ते आपण शोधून घ्यायचं. बघा इथे 1 वेळेला आलेलं आहे. त्यानंतर 2 कॅपिटल आर आहे आणि कॅपिटल वाय, स्मॉल वाय. बघा इथे आणि इथे 1 आणि 2. त्यानंतर दोन्ही आर कॅपिटल आणि दोन्ही वाय स्मॉल. बघा आता हे शोधूया आपण. बघा इथे आहे 1. मग या पद्धतीने हे सर्व जनुके तुम्ही शोधायची आहेत आणि त्यावरनं गुणोत्तर लिहायचं आहे. ते कसं आपण बघूया. या पद्धतीने बघा कॅपिटल आर, कॅपिटल वाय जे आहेत तर ते गोल आणि पिवळ्या बिया, एकूण जनुक किती आहेत 1. त्यानंतर
कॅपिटल आर आणि स्मॉल वाय इथे आहे, म्हणजे गोल आणि हिरव्या बिया. ही जनुकविधा एकदा आलेली आहे. त्यानंतर इथे आर आर वाय आणि स्मॉल वाय हे 2 वेळा आलेले आहेत. या पद्धतीने इथे हे मोजलेले आहेत. तुम्ही मोजायचे आणि टोटल आपली किती आली पाहिजे 16. आणि इथे गुणोत्तर कसं येणार आहे, एकास एकास दोनास दोनास चारास दोनास दोनास एकास एक. तुम्ही हे कशा पद्धतीने मांडले त्यानुसार हे गुणोत्तर असेल. एक लक्षात ठेवायचं, 2 हे 4 वेळा इथे येणार आहे आणि 1 सुद्धा 4 वेळा आलेला आहे आणि 4 मात्र 1 वेळेला आलेला आहे. यावरून तुम्ही हा टेबल पूर्ण काढायचा आहे आणि त्यावरनं स्वरूपविधा आणि जनुकविधा शोधायची आहेत. हे आहेत मेंडेलचे एकसंकर आणि द्विसंकर संततीचे प्रयोग. बघा, मग यावर आधारित प्रश्न उत्तरे आपण बघूया. स्पष्टीकरण लिहा. पहिला प्रश्न आहे, मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. आता आपल्याला एक संकर संततीचं जे उदाहरण दिलेलं आहे ते सोडून तुम्ही वेगळं पण लक्षण इथे लक्षात घेऊ शकता. दुसरा प्रश्न, मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. आता जसं आपल्याला गोल आणि पिवळी बीजे हे लक्षण इथे दिलेलं होतं आणि त्याचं विरुद्ध लक्षण इथे दिलेलं होतं. आपण पहिल्या पानावरती बघितलं, जे 7 लक्षणं आहेत त्यापैकी कुठली 2 लक्षणे तुम्ही इथे घेऊ शकतात. आणि मेंडेलची एकसंकर आणि द्विसंकर संतती यातील फरकांची मुद्दे लिहा. मग फरकांच्या मुद्द्यामध्ये त्यांची स्वरूपविधा कशी होती, त्यांची जनुकविधा कशी होती, या गोष्टींचा तुम्ही इथे विचार करायचा आहे. आणि ही प्रश्न उत्तरे वहीमध्ये लिहायची आहेत.